प्रथमतः सर्वप्रथम सकाळी हरिपाठाने या ठिकाणी सुरुवात झाली। जी नित्यपूजेचा भाग आहे त्या सर्व ज्या नित्यपूजा आहेत त्या या पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पार पाडल्या। त्यानंतर जर आपण पाहिलं तर विविध मान्यवरांनी जे आहेत त्या या मंदिर परिसराला भेटी दिल्या। त्यामध्ये पुण्याचा महापौर असतील, उपमहापौर असतील, पुण्यातले नगरसेवक असतील, काही आमदार खासदार असतील, त्यांची रेलचेल दिवसभर आहेत। पण मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते संध्याकाळी या ठिकाणी भेट देणार आहेत आणि या भेट देऊन दोन्ही पालख्यांचं दर्शन जे आहे ते मुख्यमंत्री घेणार आहेत। त्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी आहे। एकीकडे अनेक व्हीव्हीआयपी मुवमेंट या भागामध्ये सुरू आहेत। अनेक नेते मंडळी असतील, अभिनेते असतील, अभिनेत्री असतील, अनेक मान्यवर असतील, उद्योजक असतील, उद्योगपती असतील, ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आणि हेच मात्र संध्याकाळी मुख्यमंत्री असल्यामुळे या ठिकाणी सुरक्षेची देखील पूर्ण काळजी या ठिकाणी घेण्यात आली आहे। सोबत भाविकांमध्ये जर पाहिलं तर आपल्याला लहान लहान मुलं जी आहेत ती आपल्याला या वारीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यांचे आई वडील जे आहेत ते मोठ्या हौसेने, मोठ्या कुतूहलाने या ठिकाणी त्यांना या ठिकाणी सजवून घेऊन येतात। असाच एक वारकरी, छोटा वारकरी आपण पाहतोय। ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपामध्ये जो आहे त्याला या ठिकाणी हे करून घेऊन येण्यात आलेलं आहे आणि त्याचे आई वडील, संपूर्ण कुटुंब जे आहे ते याला घेऊन आलेलं आहे। अशी गोंडस जी लहान मुलं आहेत ती या ठिकाणी असल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे हा संपूर्ण सोहळा जो आहे तो स्वर्ग सुखापरी या ठिकाणी पुण्यनगरीमध्ये अवतरलाय की काय, अशी संपूर्ण जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। जे दृश्य आपण सकाळपासून पाहतोय एल एस मराठीच्या माध्यमातून, त्या ठिकाणी आपण अशा वेगवेगळे जे लोक आहेत, अशी वेशभूषा करून येणारे बालक आहेत किंवा काही वेगळ्या कृती करणारे, सांस्कृतिक काही वेश परिधान करणारे काही जे वारकरी आहेत, बारीक लहान मोठे आहेत सगळे, त्यांचे जे आहेत ते आपण या ठिकाणी व्हिज्युअल जे आहेत ते पाहतोय। अनेक लहानगे देखील या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे संपूर्ण जे आहे ते चैतन्याचं वातावरण संपूर्ण पुण्यात, पुण्यनगरीत आणि विशेषतः या भवानी पेठेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी सकाळपासून जर पाहिलं तर भाविकांची जी आहे ती मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी होती। मात्र आता पाहिलं तर कदाचित दुपारी ऊन असावं म्हणून थोडी गर्दी कमी आहे, तरी पण आपल्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दर्शन रांगांमध्ये असणारी भाविकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। आणि संध्याकाळी जसजशी संध्याकाळ होईल बरेचसे भाविक जे आहेत ते नोकरी निमित्ताने, व्यवसाय निमित्ताने आपल्या कामाच्या ठिकाणी असतात आणि संध्याकाळी त्यांना ज्या पद्धतीने वेळ मिळेल त्या पद्धतीने या ठिकाणी दाखल होतात। अगदी 24 तास या पालखीचं जे आहे ते दर्शन, दोन्ही पालख्यांचं दर्शन जे आहे ते भाविकांना जे आहे ते उपलब्ध असणार आहे। आणि त्याच अनुषंगाने आज देखील संपूर्ण रात्रभर हे दर्शन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे।